सर्वेश, केशव, मिलिंद, दादासाहेब प्लीज शांत व्हा. नोकरांची झडती घेण्यापूर्वी आई साहेब, मी एकदा तुमची रूम चेक करू का? नाही म्हणजे नजर चुकीने इकडे तिकडे पडला असेल तर. इनफॅक्ट माझं हे म्हणणं आहे की ज्यांचा ज्यांचा त्या हाराशी संबंध आलाय त्या सगळ्यांनी आपापली खोली चेक करा. रणजितराव, आम्हाला आमच्या स्मरणशक्तीबद्दल पूर्ण खात्री आहे. आपल्या घराण्याचा इतिहास असलेला नवलखा हार आमच्या हातून इथे तिथे ठेवला जाणार नाही हे नक्की. दागिन्यांच्या डब्यातून काढून आम्ही ड्रॉवरमध्ये ठेवला होता. बेबींना सांगितलं होतं पॉलिशसाठी न्यायचा आहे, त्यांनी तो नेला नाही. ड्रॉवरमध्ये नवलखा हार नाही याचा अर्थ तो चोरीला गेलेला आहे. या उपर तुम्हाला तुमचा पोलिसी खाक्या दाखवून आमची खोली तपासायची असेल, खुशाल तपासू शकता. बेबी मावशी, तुला आठवतंय तू नक्की तो हार घेतला नाहीयेस म्हणून? नाही घेतला. तरी सुद्धा एकदा रूम चेक कर ना. बघते. बघ. एक काम कर अपर्णा, हे बघ, उगाच निगेटिव्ह लोकांमध्ये निगेटिव्ह वातावरणात नको राहू. सुजित भाऊजी, तुम्ही हिला घेऊन रूम मध्ये जा. हा, आराम करू दे तिला. अपू चल. नाही, या सगळ्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अख्खा हार मिळाला अगं. बेबी, कुठं सापडला ग बेबी मावशी? माझ्याच खोलीत मिळाला. नाही म्हणजे माझ्या खोलीत मिळाला, पण तो तिथे कसा गेला मला कोणी दिला होता का मीच नेऊन ठेवला? काही वयामुळे ना झालं असेल बहुतेक. बघ, डोकंच चालेल असं झालंय माझं. त्याचाच परिणाम आहे हा. मग सांग तुझ्या लाडक्या सुनेला काय का उत्तर? संजीवनी पंजाबराव सरकार काय मिळवलं होतं हे सगळं करून? आपटलात ना पुन्हा तोंडावर. जरा स्वतःची दया करा आणि आता तरी हे सगळं थांबवा. हंबल रिक्वेस्ट आहे आमची. नाही करणार त्या बंद. रिक्वेस्ट करून नाहीच करणार आहेत त्या बंद. संजीवनी वहिनी साहेब, तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. तो एकदाचा बाहेर काढा आणि मोकळ्या व्हा. मी या घरात येण्याच्या आधीपासून तुम्ही माझ्याबद्दल मनात फक्त आणि फक्त विषच बाळगले हो. आणि ते सतत या ना त्या प्रकारे बाहेर ओकत असता. एक दिवस म्हणून शांततेनं राहू दिलेलं नाही तुम्ही मला इथे. हे असं रोज थोडं थोडं मारू नका हो मला. एकदाच काय ते मारा आणि विषय संप. हा, धरा, मारा मारा मारा, धरा, मारा. मी कारखान्याचा फोन लावतो. एक मिनिट. नाही रणजित भाऊजी थांबा. सुजित भाऊजी ऐका की, आपण ना हिला तोडकरांकडे घेऊन जाऊया. त्यांना कशी सगळी हिस्ट्री माहिती आहे की नाही? हा, एक केशव गाडी काढ. तुझी धाळू. अपर्णा, हात नाही लावायचा. आज जर हिला काही झालं ना, आयुष्यात कधी माफ करणार नाही तुम्हाला. बोलत राहा गं बाई. सुजित भाऊजी बोलत आहे तिच्याशी. झोपू देऊ नका तिला. बाई ग. चला. रणजित भाऊजी, तुम्ही नका येऊ. म्हणजे अहो, आई साहेबांनी तर तुमची गरज आहे की नाही? तसं पण हिच्या बरोबर मलाच एकटीला पाठवतील आवाज. सुजित भाऊजींना बाहेरच थांबावं लागेल. तुम्ही इथं थांबा. हा,
मला फोन करा, मला कळवा. हा आणि प्रार्थना करा रणजित भाऊजी बाळाला काही होऊ नये प्रार्थना करा. हा मला फोन कर. मी काय म्हणते अक्का, तू खोलीत जाऊन पड जा. नाही नाही, आम्ही कुठे जाणार नाही. अगं अपर्णा आली की सांगते ना. आम्हाला समजावण्याच्या भानगडीत पडू नका बेबी. बसा, तुम्ही पण बसा इथे. अक्का ठीक होत. अक्का उजाडलं काय? आली का आपली माणसं? आली नाही अजून. नाही आली? अहो फोन लावा मग. आमचा फोन कुठे आहे? आई साहेब काय झालंय राजश्री? काय झालंय? हा काय झालंय? बसा तुम्ही इथे, बसा. काय झालंय? अहो किती फोन केले तुम्हाला रात्रभर. हा कोणी उचलले कसे नाहीत? जीव टांगणीला लावला आमचा. आणि काय? अहो रडणं थांबवा जरा राजश्री. सांगा काय झालंय? राजश्री शांत व्हा. आईसाहेब अस्वस्थ आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे. बाबूजी बोलने की शक्ती दो. काय म्हणायचंय काय तुम्हाला दादासाहेब? काय झालंय? अपर्णा. आईसाहेब ऐकून घ्या. अपर्णाला काहीही झालेलं नाहीये. हा त्यांचं बाळ ढाले पाटलांचा वंश